नमस्कार मित्रांनो, मी रवी आणि तुम्ही पाहत आहात रवीज करिअर अड्डा. आजचा व्हिडिओ खास डी फार्म आणि बी फार्म केलेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे. कारण खूप जणांचा एकच प्रश्न असतो, फार्मसी केल्यानंतर नोकरी कुठे मिळते? गव्हर्नमेंट जॉब चांगली की प्रायव्हेट? सॅलरी किती मिळतो आणि भविष्यात ग्रोथ आहे का? आज या व्हिडिओत मी टॉप 5 बेस्ट जॉब सांगणार आहे, जिथे सॅलरी, स्टेबिलिटी आणि फ्युचर स्कोप आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी एक रियालिटी पॉइंट सांगणार आहे, जो फार कमी लोक सांगतात. जॉब 1, गव्हर्नमेंट फार्मासिस्ट, DMER, म्युनिसिपल, ZP. डी फार्म किंवा बी फार्म नंतरची सर्वात सुरक्षित नोकरी म्हणजे गव्हर्नमेंट फार्मासिस्ट. काम काय असतं? रुग्णांना औषध देणे, स्टॉक मेंटेन करणे, डॉक्टर प्रिस्क्रिप्शन व्हेरीफाय करणे. सॅलरी किती? स्टार्टिंग सॅलरी साधारण 17,000 ते 30,000 रुपये भत्त्यांसह 35,000 ते 85,000 रुपयेपर्यंत जातो. फायदे: परमनंट जॉब, पेन्शन, PF, मेडिकल बेनिफिट्स, वर्क प्रेशर कमी. ही नोकरी ज्यांना स्टेबिलिटी हवी आहे त्यांच्यासाठी बेस्ट आहे. जॉब 2, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह, MR. गव्हर्नमेंट नोकरी न मिळाल्यास प्रायव्हेट सेक्टरमधील सगळ्यात पॉप्युलर जॉब म्हणजे MR. काम काय? डॉक्टर्स भेटणे, प्रॉडक्ट्स एक्सप्लेन करणे, कंपनी प्रमोशन. सॅलरी: फ्रेशरसाठी 20,000 ते 35,000. एक्सपिरियन्स असल्यास 40,000 ते 60,000 प्लस. फायदे: फास्ट ग्रोथ, इन्सेंटिव्ज, प्रमोशन ऑपॉर्च्युनिटीज. पण लक्षात ठेवा, प्रेशर जास्त असतो आणि टार्गेट कंप्लीट करावे लागतात. जॉब 3, हॉस्पिटल क्लिनिकल फार्मासिस्ट. प्रायव्हेट किंवा कॉर्पोरेट हॉस्पिटल्समध्ये क्लिनिकल फार्मासिस्टला खूप डिमांड आहे. काम काय? डॉक्टर्ससोबत ड्रग थेरपी मॅनेज करणे, पेशंट काउन्सिलिंग, ड्रग इंटरॅक्शन चेक. सॅलरी: 25,000 ते 50,000 रुपये. कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये जास्त सॅलरी. फ्युचर स्कोप: MBA हॉस्पिटल, फार्म डी, क्लिनिकल रिसर्चला चान्स. जॉब 4, क्वालिटी कंट्रोल प्रोडक्शन, फार्मा कंपनी. फार्मा इंडस्ट्रीमध्ये काम करायचं असेल तर QC प्रोडक्शन हा स्ट्रॉंग ऑप्शन आहे. काम: मेडिसिन टेस्टिंग, बॅच क्वालिटी चेक, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. सॅलरी: फ्रेशर्स 18,000 ते 35,000. एक्सपिरियन्स नंतर 60,000 प्लस. ही जॉब टेक्निकल आहे आणि लॉंग टर्म ग्रोथ असतो. जॉब 5, ओन मेडिकल स्टोअर, होलसेल. डी फार्म किंवा बी फार्म नंतर स्वतःचा मेडिकल स्टोअर हा सगळ्यात पॉवरफुल ऑप्शन आहे. इन्कम: फिक्स सॅलरी नाही, 30,000 पासून लाखो रुपयेही मिळू शकतात. फायदे: सेल्फ बिझनेस, अनलिमिटेड ग्रोथ, नो बॉस. पण इनिशियल इन्व्हेस्टमेंट लागतो, बिझनेस स्किल आवश्यक आहे. रियालिटी चेक, मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. फक्त डिग्री पुरेशी नाही, स्किल प्लस एक्सपिरियन्स प्लस सही डिसिजन खूप महत्त्वाचं आहे. गव्हर्नमेंट जॉबसाठी पेशन्स लागते, प्रायव्हेट जॉबसाठी मेहनत, बिझनेससाठी रिस्क घेण्याची तयारी. जर स्टेबिलिटी हवी असेल, गव्हर्नमेंट फार्मासिस्ट. जर फास्ट ग्रोथ हवी असेल, MR, फार्मा इंडस्ट्री. जर स्वतःचा बॉस व्हायचं असेल, मेडिकल स्टोअर. मित्रांनो, ही होती डी फार्मा आणि बी फार्मा विद्यार्थ्यांसाठी टॉप 5 बेस्ट जॉब्स माहिती. तुम्हाला कोणती जॉब करायची आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच करिअर गायडन्ससाठी रवीज करिअर अड्डा सबस्क्राईब करा